हळू 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 दारूची दुकान बंद, दारूची दुकान बंद, दारूची दुकान बंद, भारत माता की जय। या साईडला या, सर्वांनी या साईडला या, या साईडला या, महिलांनी या साईडला या, सर्वांनी या साईडला येऊ द्या, पाणी येऊ द्या, सर्वांनी येऊ द्या, सर्वांनी येऊ द्या, महिलांनी पुढे या, हे पुढच्यानी साईडला होतं, थोडं पुढच्यानी साईडला होतं, महिलांनी या, महिलांनी या, पाटिया पाटिया अरे ओ शर्मा जी बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। पाटिया 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 ओ जगदीश साहेब पाटिया पाटिया ये पूरे भारत माता की जय। संघर्ष हमारा नारा है। संघर्ष हमारा नारा है मैडम, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है। पाटिया पाटिया मॅडम तुम्ही बघा पाठी जावा ना, तुम्ही एवढं पुढे काय फायदा आहे? पाटी पाटी जावा, पाटी जावा, थोडा स्पीड वा, स्पीड वा। झालाच पाहिजे, झालाच
पाठी पाठी व्हा ना थोडा, पाठी पाठी व्हा. समोर काय आहे, पाठी पाठी व्हा थोडा. सगळे येतील ना. एक मिनिट माईक थोडं पाठी व्हा. मॅडम 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 मागे घे जरा मोबाईल जरा मागे घे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त झालंच पाहिजे. संघर्ष समितीचा विजय हो, संघर्ष समितीचा विजय हो, विजय हो. अरे हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. संघर्ष आमचा दारूमुक्तीचा, संघर्ष आमचा दारूमुक्तीचा, संघर्ष आमचा दारूमुक्तीचा. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त झालंच पाहिजे. आज इथे सन्माननीय आमदार साहेब प्रशांत ठाकूरजी आलेले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की थोडी जागा घ्या, सगळे रिस्पॉन्स व्हा, म्हणजे आपल्याला आमदार साहेबांचं म्हणणं ऐकता येईल. सगळ्यांनी थोडं मागे व्हा. सगळ्या लेडीज या बाजूला आहेत, आपण पुरुष मंडळी या बाजूला या. जे जे आंदोलनवाले आहेत त्या बाजूला विनंती आहे. आज आज आपल्या शाळा आली इथे हॅलो हॅलो हॅलो. अरे आवाज थोड़ा बोलो ना. हॅलो असं कसं थांबता यार, आम्ही कसं येणार? असं थांबा, असं पाठी करून थांबा. बहिणींची एकच मागणी, झालंच पाहिजे. संघर्षच्या वतीने आयोजित केले. संघर्षच्या वतीने कुठेतरी बोलून आपली आजची भूमिका सांगावी. पाठी आहे ना, पाठी पाठी व्हा थोडा. आज शाळा इथे जमलेल्या सर्व उपस्थित नागरिकांना आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधींना आम्ही आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी हा जो मुद्दा आज उचलून ठेवलेला आहे. आज आपल्या इथे आमदार साहेबांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत सर्व पक्षीय लोक आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आजपर्यंत राजकारणामध्ये बघितलं असेल, वेगवेगळे पक्षांचे वेगवेगळे मुद्दे असतात, पण खारघरची दारूबंदी आणि खारघरची दारूमुक्ती हा असा आपला विषय आहे. आणि आज सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत
आज सर्व पक्ष म्हणजे बीजेपी असू दे, शेका पक्ष असू दे, मनसे असू दे, शिवसेना असू दे, सर्व पक्षांचे पदाधिकारी इथे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडे त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. जोरात टाळ्या. भारत काँग्रेस भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा सन्माननीय संघर्ष हा आपला खारघरमध्ये दारूबंदीसाठी चालू झालेला 2002 पासूनचा लढा आहे. हे आपलं 5वं आंदोलन आहे जे जानेवारी पासून सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंत सर्व आंदोलन आपण कायदेशीररित्या आणि आपल्याला कायद्याने जे अधिकार दिले त्या मार्गातूनच केलेले आहे. आज तिथे माननीय आपल्या आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये 2 वेळा प्रश्न मांडला होता, 2019 मध्ये आणि 2022 मध्ये, दोन्ही वेळेला खारघरला दारूबंदी करण्यासंदर्भात माननीय आमदार साहेबांनी प्रश्न मांडला होता आणि त्यालाच धरून आता परत या पावसाळी अधिवेशनात आपला प्रश्न त्यांनी लावून धरावा आणि खारघरला तात्पुरतं दारूबंदी नकोय. एखादं दुकान बंद करणं, एखादा बिअर बार तात्पुरता बंद करणं, शटर बंद करणं हे आमचं एम नाहीये. आम्हाला खारघरला ज्या कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला अधिकार दिलेला आहे, ज्या 1949च्या दारूबंदी कायद्यानुसार आपल्याला जो अधिकार आहे, त्याच्यामुळे वर्धा जिल्हा 1972 मध्ये दारूमुक्त झालेला आहे, गडचिरोली जिल्हा 1992 मध्ये दारूमुक्त झालेला आहे. त्या धर्तीवर आपल्याला खारघर दारूमुक्त पाहिजे जेणेकरून ते परमनंट होईल. आमचे आमदार साहेबांनी रिक्वेस्ट आहे की या पावसाळी अधिवेशनात त्यांच्या माध्यमातून हा लढा दाखवला जाईल आणि एक्साईज डिपार्टमेंटचं जे म्हणणं आहे की खारघरचे लोक हे रस्त्यावर उतरत नाही, खारघरच्या लोकांबद्दल खारघर पोलिसांनी जो अहवाल दिलेला आहे खारघर पोलिसांनी जो अहवाल दिलेला आहे तो हॉस्पिटल आहे. पण हा जो बॅनर खाली पडला तो परमनंट पडायला पाहिजे. हा जो बॅनर खाली आला तो परमनंट कशा माध्यमातून होईल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल. आणि आमदार साहेबांनी जर आपला प्रश्न विधानसभेमध्ये मांडून ठेवला आणि सीएम साहेबांना रिक्वेस्ट केली तर आपला खारघर निश्चित कायमस्वरूपी दारूमुक्त होईल. 25 वर्षाचा जो आपला लढा आहे तो पूर्णत्वास येईल. मी आमदार साहेबांना रिक्वेस्ट करतो याच्याबद्दल आपण या पावसाळ्या अधिवेशनामध्ये प्रश्न मांडावा आणि खारघरच्या वासियांचा हा जी काही मागणी आहे 25 वर्षापासून ती पूर्णत्वास येईल. भारत माता की जय. उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांचा निषेध असो. उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांचा निषेध असो. उत्पादन अधिकाऱ्यांचा निषेध असो. हेलो बहन जी, ओ बहन मैं बोल रहा हूँ. हेलो अरे थोड़ा पार्टी आपके साइड भारत माता की, भारत माता की, भारत माता की. पार्टी आ रहा है यार, थोड़ा काय थोड़ा थोड़ा पीछे असं पाठीवाना आपको आंदोलन करना है. हाँ तो फोटो के बात में ध्यान दो. पहले यहाँ पे बात कर रहे हैं जिस बात के लिए हम यहाँ पे बैठे हुए हैं. ठीक है, हमारे नेताजी हैं, नेताजी रहेंगे तो फोटो खींचते हैं, बाद में खिंचवाने के साथ जिनको खिंचवाना है. ठीक है, अभी फोटो खिंचाने नहीं आए, हम यहाँ पे जो बात करने के लिए फोटो के चक्कर में पूरा आंदोलन की बात करूँ. मेरा नाम है विजय सोलंकी, मैं एक्स आर्मी हूँ. ठीक है, मैं यहीं पे रहता हूँ जलवायु आर्मी में. तो मुझे पता लगा कि यहाँ पे दारू का दुकान खुल रहा है अभी है ना, और हम लोग यहाँ पे इसके विरोध में हैं. तो बात यह है कि मेरी नॉलेज में अभी तक ये कहा कि ये ड्राई एरिया है खारघर, क्योंकि एजुकेशन लग रही है यहाँ पे, और ड्राई एरिया यहाँ पे दारू की दुकान नहीं है. तो बड़ा खुश था, अच्छी चीज है. ये बात अलग है कि यहाँ पे देखो दारू पीने वाले सब जगह रहते हैं, हम लोग यहाँ खड़े हैं वो भी पीते होंगे. पर अगर किसी चीज पे कम्युनिटी हमारे यहाँ के लोग मना कर रहे हैं, उनको ये चीज पसंद नहीं है, तो वो गलत है.
तो उसका विरोध जरूरी है और वो चीज यहाँ पे नहीं होनी चाहिए। और आज इसी के विरोध में मैं देख रहा हूँ यहाँ पे हमारे बीजेपी के मित्र, हमारे शिवसेना के, हमारे कांग्रेस के सारे दलों के लोग यहाँ पे आए हैं। मैं खुद बजरंग दल से पहले ही है, मेरी बजरंग दल में सीखा है, मैं बजरंग दल में रहा हूँ, अंतर्राष्ट्रीय एजुकेशन में काम किया मेरे कॉलेज में। तो हमारा कहना है, मैं थोड़ा स्टेट फॉरवर्ड बोलता हूँ। मेरी अभी समझ में आया कि ये बंदा जिसने खोला है ऐसे तो खोला नहीं होगा, उसके पास कानून का कोई लाइसेंस होगा सर, थोड़ा पाटे होगा, है ना, कोई कानून का पेपर होगा, उसके दम पे उसने यहाँ पे दुकान खोला होगा अपना, है ना। ये ऐसे किसी का हिम्मत नहीं है। तो मैं यहाँ पे बताना चाहता हूँ, मैं देखो ये ऐसे खाली हल्ला उल्ला करने का अलग चीज है, प्रेशर डालना ही होता है। एक होता है हमारा गवर्नमेंट के सिस्टम से उनकी बात ये है कि देखो तरीके ऐसे प्रेशर डालने के लिए ठीक है। एक होता है कानून का, गवर्नमेंट के सिस्टम के लिए उनको बंदे को जो लाइसेंस मिला है उसने यहाँ ट्रांसफर किया है, तो उसके लिए मैं प्रश्न नहीं कर रहा है। जो भी गवर्नमेंट का है हम अपने उपस्थित सभी साथियों को मैं धन्यवाद देना चाहता हूं कि आप सभी खारघर दारू मुक्त रहना चाहिए, इसके लिए यहाँ पर आए हैं। हम लोग यहाँ पर जब इकट्ठा हैं तो कोई भी ये उम्मीद नहीं कर सकता कि पल के भर में ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। हर एक की अपनी अपनी कोई राय हो सकती है, हर एक का अपना अपना कोई एक जरिया हो सकता है। तो ये जरिया उनसे सुने, आपको शायद गलत लगे तो आप जब अपने हाथ में माइक आ जाएगा तो अपनी ओर से सुझाव दे दो। ये ऐसा है कि यहाँ पर सोशल सभी ऑर्गेनाइजेशन के भी लोग हैं, यहाँ पर पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन के भी सभी लोग हैं। हर एक का अपना अपना एक जरिया हो सकता है, हर एक का अपना अपना एक ओपिनियन हो सकता है। हमें सभी के ओपिनियन का रिस्पेक्ट करना चाहिए। कम से कम हम इतना करें ताकि इस लड़ाई में जो एकजुट हो हमारी, वो एकजुट बनी रहेगी। इसके लिए मेरी गुजारिश है कि 11 बजे इकट्ठा हो गए, 12 बजे आंदोलन खत्म, ऐसा मत कीजिए। 2 घंटे की तो तैयारी करके हम जरूर आए होंगे, कम से कम तो 2 घंटे तो दे दे हम लोग। और सबकी सुनने के बाद, क्योंकि इकट्ठा हुए मीटिंग के लिए तो नहीं आए, आंदोलन में आए, तो सबकी सुनने के बाद हम लोग आगे का क्या लाइन ऑफ एक्शन रखे, ये सबका मिलके हम लोग इसके ऊपर ये लाइन ऑफ एक्शन बनाएंगे, बराबर है। तो इसके लिए सभी से गुजारिश है, जिसके हाथ में माइक है, मेरे हाथ में माइक है, मुझे अगर कोई 4 बंदा उनसे खींचेगा तो मैं अपनी बात रख नहीं पाऊंगा। सभी के ओपिनियन का रिस्पेक्ट कीजिए, यही आप सभी को विनती है। धन्यवाद। मार्केट के अध्यक्ष और सेक्रेटरी प्लीज इधर आ जाए। मैं बोल रही हूँ कि यहाँ महिला अपनी यहाँ पे 4 महिलाएं मैं संतोष शर्मा से बोल रही हूँ। हम नहीं चाहते कि भारत में कोई भी शराब की दुकान हो और शहर के नीचे दुकान खोली, ये बंद हो जानी चाहिए। सुरेश सर, तुम्हाला लेटर द्यायचा प्लीज तुम्ही पुढे या। सायन का लेटर ऐका ना, थोड़ा लेडीज
हम पुलिस प्रशासन को करते हैं कि हमारी रक्षा करें, हमारी सबकी भी रक्षा करें। हम यहाँ शराब की दुकान नहीं चलने देंगे। साइन केलेला आहे. हमारी नई आने वाली पीढ़ी की रक्षा है। हम नहीं भगवान श्री कृष्ण का बड़ा मंदिर है। यहाँ पर श्याम प्रधानमंत्री इनका उद्घाटन करने आए थे। श्याम प्रधानमंत्री उद्घाटन करने आए थे यहाँ पे। ये देवभूमि है। घर इस दारू की दुकान नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। यहाँ भगवान जगन्नाथ का मंदिर है। ये देवभूमि है। यहाँ पे दारू की दुकान नहीं चलेगी। हम हमारी रक्षा करते हैं। हम हमारे बच्चों को दारू मुक्त करना चाहते हैं। हमारी नई पीढ़ी को हम बचाना चाहते हैं। दारू की दलदल में नहीं रुकने देंगे। हर घर में कोई भी दारू की दुकान नहीं होनी चाहिए। नहीं चाहिए, नहीं सरकार चांस है। हमारी रक्षा क्योंकि यहाँ पर जहाँ के यहाँ पर चैनल आए हुए हैं उनकी सोसाइटी की ओर से आप सीएम के आपको लाना पड़ेगा, वो पड़े हैं उनको दीजिए। हम अपना बाकी का जो निषेध है वो जारी रखेंगे। ये निवेदन मिले थोड़ा नीचे देखिए, महिला बाजूला वाला पार्टी आहे ना थोडा सोसाइटी के लोग तो लेटर दिसू दे, थोडं बाजूला जो सोसाइटी के मेंबर को लेकर पीछे है थोडा पीछे भारत माता की भारत माता की महिलांना निवेदन आहे की कृपया मागे व्हायचं आहे. जे आपल्याला आवेदन द्यायचं आहे ते स्पष्टरित्या न्यूज मध्ये मीडियामध्ये आलं पाहिजे. असा घोळका करून चालणार नाहीये. सर्वांना निवेदन आहे की कृपया थोडी जागा करा आणि आंदोलनाला सहाय्य करा. बाद में ले लेंगे. सर्वांना विनंती करण्यात येत आहे की थोडंसं सर्वांनी मागे झालं तर सर्वांना बोलता येईल आणि सर्वांचे विचार ऐकता येतील. सर्वांना विनंती आहे की थोडीशी जागा करा. आपल्याला खूप जागा आहे. आपण फक्त काय केलंय, घोळका केलाय एका जागेवरती. त्यामुळे सर्वांना सर्वांना संघटनेतर्फे हात जोडून विनंती आहे की संघटनेतर्फे हात जोडून विनंती आहे. आज आपण एवढ्या मोठ्या जनसंख्येने जमलेलो आहे, परंतु आपल्याला जर एकमेकांचे विचार ऐकले आणि जर काही बोलता असेल तर आमच्या आंदोलनाचा काही उपयोग होणार नाहीये. सर्वांना विनंती आहे की हात जोडून विनंती आहे. सर्वांनी एका साईडला मध्ये केंद्राला बरोबर होईल. थोडं पाठवा दादा, साईडला रायगडमध्ये दारूबंदीसाठी जे आंदोलन केलेलं आहे सर्वप्रथम सर्व पक्षीयांच्या वतीने ज्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे त्यांचं मनापासून आभार. कारण आपण जी सुरुवात केलेली आहे हे रायगड म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि रायगड वसाहत निर्माण झाल्यापासून या रायगडमध्ये दारूबंदी होती. कालांतराने इथे वाईन शॉपचं लायसन्स कसं आलं, कुणी दिलं, कुणीही दिलेलं असेल तरीही
मी सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो का आंदोलनात फोटो काढण्यासाठी येऊ नका. फोटो काढले, स्टेटस ठेवले, फेसबुक स्टोरीला टाकले आम्ही दारूच्या विरोधात आहोत, नुसता दिखावा करू नका. ह्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून, हेच नाही या एरियामध्ये कुठलाही वाईन शॉप आहे हे बंद करून यांचं लायसन्स ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायचंय. हे राजकीय व्यासपीठ नाही. म्हणून सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून खारघरच्या चांगल्या भविष्यासाठी आणि हे विद्येचं माहेरघर टिकवण्यासाठी ज्याला कोणाला दारू प्यायची असेल त्यांनी बेलापूरला जावं किंवा पनवेलच्या दुसऱ्या ठिकाणी जावं, पण खारघरमध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व रहिवासी हे वाईन शॉप खारघरमध्ये देणार नाही चालू करून. आणि याच्या तरी जर पोलीस बलाचा किंवा प्रशासनाने तो चालू केला तर वेळ पडल्यास उग्र आंदोलन करू आणि त्याच्यावरही नाही थांबलो तर सामूहिक आत्मदहन करू एवढाही आपल्या माध्यमातून इशारा देतो आणि आपण आला सर्वांचे आभार मानतो. ये आंदोलन सिर्फ ये वाइन शॉप तक नहीं होना चाहिए. खारघर में बहुत सारे इलीगल एस्टैब्लिशमेंट है जो दारू के, वो भी बंद होने चाहिए. और इसके अलावा भी 4 और वाइन शॉप है, वो भी बंद होने चाहिए. हमारा एक का विरोध नहीं है. पूरे खारघर में जितने भी वाइन शॉप है, जितने भी बार्स है, उसका सबका विरोध है और सब बंद होना चाहिए. क्योंकि लॉ एंड ऑर्डर की समस्या कोई एक से नहीं हो रही है, सबसे हो रही है. तो खारघर जो एक एजुकेशन सिटी है, यहाँ पे कम से कम 50 से ज्यादा स्कूल एंड कॉलेजेस हैं. अगर सोचो इतने बच्चे यहाँ पढ़ने आते हैं, हजारों बच्चे, अगर उनको दारू का और वाइन शॉप का इतना इजीली एक्सेस मिलेगा तो क्या होने वाला है. तो लोगों को ये अंडर इंप्रेशन ना रहे कि हमारा सिर्फ एक वाइन शॉप का विरोध है. हमारा जितने भी खारघर में है, जे रसोई है, सेक्टर 10 में निर्सुख है, सबका विरोध है और सब बंद होना चाहिए. और इसके अलावा जो इलीगल है उनको तो सबसे पहले बंद करना चाहिए. बरोबर आहे, बरोबर आहे. इथून जे रसोई, इथून जे रसोई. खारघरचा विजय असो, खारघरचा, खारघरच्या एकीचा, खारघरच्या एकीचा. मी 2002 पासून इथं आहे आणि ज्यावेळी मी नेव्ही सोडून इथं आलो पहिल्यांदा, सगळ्यात मला चांगलं वाटलं की खारघर हे दारूमुक्त शहर आहे. त्यावेळी आपली लोकसंख्या 50 ते 52 हजार होती, आता 4 लाख आहे. आणि थोडे दिवसापूर्वी, 1 वर्षापूर्वी काही नाही, व्यवस्थित सगळं चाललेलं होतं आणि सडनली सगळं बदलत चाललेलं आहे. आपली सगळ्यांची चूक आहे. त्याच वेळी आपण जर केलं असतं तर हा प्रॉब्लेम झाला नसता. एकाचे 4 झालेले आहेत. तर आपण असा आज निश्चय करूया की काही जरी झालं तर खारघर दारूमुक्त राहिलं पाहिजे, जसं पूर्वीच होतं. आता याच्यामध्ये कोण म्हणलं की आपण कोर्टात जाऊ, कोण म्हणलं आपण मंत्रालयात जाऊ. आणि आपले जे खारघर पनवेलचे पुढारी लोक आहेत सगळे आपल्या बरोबर आहेत. जर असं असेल तर खारघर दारूबंदीची जी आपली मागणी आहे ही काही गैर नाही, आपली मागणी आहे. आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना कन्व्हिन्स आहे. मग हा मुद्दा कोर्टात काहीतरी असा कायदा काढणार आणि आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ. कोर्टापेक्षा आपण सगळे आणि आपले जे पदाधिकारी पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना ताकद देऊन सगळ्यांना पक्षविरहित त्यांनी जर मंत्रिमंडळावर जर दबाव आणला आणि तो दबाव आणल्यानंतर जर एखाद्या कॅबिनेट कमिटीमध्ये जर डिसिजन घेतली तर सहजासहजी खारघर दारूमुक्त होईल याच्यामध्ये मला काही शंका नाही. फक्त एकच माझी विनंती आहे
आपले छोटे मोठे हेवे दावे, पक्ष, माझा भाग, तुझा भाग, मी इकडचा, मी तिकडचा, आपण सगळे खारघरचे नागरिक आहे हे समजा आणि त्यासाठी सर्व मिळून आपण प्रयत्न करूया. मी एक खारघर हाऊसिंग फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी म्हणून बोलतो आणि माझा संवाद सगळ्या सोसायटीशी आहे सेक्रेटरीचे. कुणाला पण वाटत नाही की दारू विकली जावी खारघरमध्ये, सगळे त्याच्या विरोधात आहेत आणि आमचा खारघर हाऊसिंग फेडरेशनचा फुल पाठिंबा आहे या आंदोलनासाठी आणि खारघर शहर हे दारूमुक्त झालंच पाहिजे आणि इथून पुढे कुठले पण बार आणि कुठली पण दारूची दुकानं उघडली नाही पाहिजेत. यासाठी आपण दिवस रात्र लढा केला पाहिजे आणि माझी एकच विनंती आहे सगळ्या पॉलिटिकल लीडरना, तुम्ही हा प्रश्न जर सगळ्यांनी घेतला एक विचारानं तर चीफ मिनिस्टर निश्चितच ऐकतील आणि चीफ मिनिस्टर हो बोलल्यानंतर एक्साइज मिनिस्टर काही करू शकत नाही. खारघर दारूमुक्त होईल याची मला खात्री आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. सगळ्यांची तयारी आहे? सगळे इथं मनापासून आलाय, मग मनापासून लढूया जोपर्यंत खारघर दारूमुक्त होत नाही. थँक्यू. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला शक्ती उपस्थित आहे आणि मी म्हणते की महिला शक्तीनेच पुढे यायला पाहिजे, कारण हा खऱ्या अर्थाने महिला शक्तीचा लढा आहे. या ठिकाणी शाह से यहाँ एक महिला उपस्थित है और वो अपना मनोगत रखना चाहती है. मैडम आप अपना मनोगत रखिए. रहिवासी म्हणून असं मी म्हणू इच्छिते की हे एज्युकेशन झोन असताना यांना परमिशन दिली कोणी आणि दिवसा ढवळा एवढा मोठा लेबल लावून त्यांनी जग जाहीर केलं की आम्ही बिंदास काही करू शकतो, की आम्ही कोणत्याही लॉला जुमानत नाही, आम्ही कोणत्या कशालाही जुमानत नाही. हे एज्युकेशन झोन असताना यांना परमिशन दिली कोणी? मुळात असा प्रश्न येतो की एवढं सगळं होईपर्यंत आमच्या सोसायटीलाही माहित नाही. जोपर्यंत सोसायटीला एवढं मोठं झालं, इथे लेबल लागल्यानंतर आम्हाला एक नोटीस येते की आमची एनओसी घेतली नाही, म्हणजे इथे लॉ अँड ऑर्डर राहिलंच कुठे. आम्ही त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊ आणि खारघर मुक्ती करूनच दाखवू. कारण एज्युकेशन झोन असताना आमच्या मुलांचं आणि मुलींचं भवितव्य इथे असताना तुम्ही दिवसा डोळ्या उघड्याप्रमाणे इथे वाईन शॉप ओपन कसं करू शकता? वी कॅन फाईट ॲट लास्ट स्टेज. थँक्यू. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त खारघर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. दारूमुक्त खारघर झालंच पाहिजे. हम भारत की नारी है, नहीं चिंगारी है. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. महिला शक्तीचा ऐका आवाज, महिला शक्तीचा ऐका आवाज. हमारे बीच रेणु शर्मा जी उपस्थित है. रेणु शर्मा जी भी रेणु अग्रवाल जी यहाँ उपस्थित है, वो भी अपना मनोगत रखना चाहती है. रेणु अग्रवाल जी. सभी को नमस्कार. बहुत ही अच्छा एक स्टेप उठाया और हम सभी संस्थाएं और सब पॉलिटिकल लीडर सभी इकट्ठे हुए हैं. ये बहुत मैं एक समाज सेविका हूँ, सम्मान सेल्फ हेल्प महिला ट्रस्ट की फाउंडर. तो ये महिलाओं की हर दिन पीते तो जेंट्स से, लेकिन सफर सारा पूरा फैमिली को लेडीज को करना पड़ता है. और हायर सोसाइटीज तो ठीक है, जो हायर स्टेटस के लोग हैं उनका फाइनेंशियली एटलीस्ट इफ दे ड्रिंक तो उनका फाइनेंशियली दे, बट ये लोग 20-25 हजार रुपए कमाने के बाद भी इन लोगों का स्टेटस दे, उनको अच्छा खाने पीने भी नहीं मिलता, बच्चों को देखने नहीं मिलता, सारा कुछ उनके हस्बैंड ले जाते हैं. हर दिन मेरे पास हर दिन केसेस आते हैं ऐसे कि वो सुसाइड करने की सोच रही है, वो बच्चों को ले जाके गांव ले जाने की सोच रही है. उनके लिए पुलिस मुझे कई बार यूज करना पड़ता है, कई बार काउंसलिंग करके काम करना होता है. तो आई नो उनकी कंडीशन बहुत खराब होती है एंड दैट इज बिकॉज. और एज ये टोल्ड कि अपनी एजुकेशनल हब है तो हमारे बच्चों के लिए बहुत ज्यादा ये इफेक्टिव होगा. और हमने हमारे पास तो बहुत सारे एग्जाम्पल जो कॉलेज टाइम में बच्चों को जो लत पड़ रही थी, मेरी फैमिली का, मेरी बिट्स पिलानी का बच्चा एक मिजरेबल लाइफ गुजारता था. तो आई फील तो इसी लेवल पे कंट्रोल होगा. और खारघर जिसको कि प्रकृति ने अपनी प्रकृति से नवाजा, इतना सुंदर है, डिवाइन भी हमारे पास यहाँ पे आ चुका है. अपना इस्कॉन टेम्पल जो कि टूरिस्ट प्लेस बन चुका है, आप देखते हैं कितने लोग आते हैं. तो आई थिंक वी शुड कीप इट प्योर एंड पायस, वी शुड
होगा हमारा। खालघर को हमने सबसे अच्छा रखना है। धन्यवाद। मी सर्वांना कळवू इच्छितो की हे जे संघर्षाचं आंदोलन चालू झालेलं आहे त्यासाठी जे संघर्षाची टीम आहे ती जानेवारी महिन्यामध्ये प्रथमतः एकत्र बसली होती। खारघरला त्या टायमाला आमचे संघर्षाचे फक्त 6 लोक होते। त्यानंतर आमची मीटिंग झाली। खारघरला दारू जे सर्वांना जे परमिशन भेटलं त्यासाठी काय करायचं, आंदोलन करायचं की नाही करायचं, 6 लोकांनी हे आंदोलन जे चालू झालेलं आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळोवेळी माननीय आमदार प्रसाद ठाकूर यांचं मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि आर्थिक असू द्या सामाजिक असू द्या आमच्या प्रत्येक आंदोलनाला उपोषणाला माननीय प्रशांतदादा ठाकूर, माननीय विक्रांतजी पाटील आणि माननीय बाळाराम पाटील साहेब सर्वांनी जे सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचे आणि खारघरचे नगरसेवक बाराही नगरसेवकांचा प्रथमतः मी धन्यवाद देतो। सर्वांचे धन्यवाद देतो की त्यांनी या संघर्षाला खूप जो पाठिंबा दिलेला आहे। हे आजचं आंदोलन आहे ते एका दिवसात आंदोलन उभं झालेलं नाही। आम्ही रात्री मेसेज टाकतो आणि सकाळी आंदोलन उभं झालं असं नाही। त्याच्यासाठी संघर्षाची टीम गेले 6 महिने अविरत कार्यरत आहे। माननीय जिल्हाधिकारी असू द्या, माननीय राज्यपाल असू द्या, माननीय पोलीस स्टेशन असू द्या, सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्यामुळे सर्वांनी हे जे आमचं आंदोलन आहे हे शांततेच्या मार्गानेच करायचं आहे आणि माननीय आमदार साहेबांना आणि हॅलो, आपण जरी संरक्षण मार्गाने आपली लढाई चालू करणार असतो तरी पण जे अनधिकृत आहे ते तोडलं गेलं पाहिजे। प्रत्यक्ष आपले लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूरजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महापालिकेचे पण काही अधिकारी असतील तर मी आमदार साहेबांना विनंती करते या ठिकाणी अनधिकृत काही पण झालेलं आहे हे सगळं अनधिकृत आहे, हे सगळं तोडलं गेलं पाहिजे। हे या ठिकाणी अनधिकृत झालेलं आहे पुढे हे सगळं आता तोडलं गेलं पाहिजे। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या निदर्शन आणून देतो की ज्या दिवशी हा भाग चालू झाला त्याच दिवशी हे मंदिराचं काम चालू झालं। साधा गणपतीचा किंवा नवरात्रीचा मंडप टाकत असेल तर 10 दिवस महापालिकेमध्ये सिडकोमध्ये त्या कार्यकर्त्याला हिंपाडी मारावं लागतं ते आम्हाला लवकर तुम्ही परमिशन द्या। अधिकारी किती शिफारस आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। किती शिफारस हे लिगल आहे की अनलिगल आहे याची माहिती तुमच्या निदर्शन आणून देतो। शिवाय आपल्या माहिती आणतो संघर्ष 6 लोकांनी स्थापन केला नाही। संघर्षासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले। संघर्षामध्ये संपूर्ण जनता सगळे पक्ष एकत्र येऊन संघर्ष उभारले। संघर्ष कोणाचा एकाचा नाही त्यामुळे माहिती देताना किंवा बोलताना विचार करून तुम्ही बोलायचं। अजून एक सांगायचं आता आपल्या सगळ्यांना बोलू द्या सगळ्यांना। सर बोलले की सोसायटीची आमदार आहे तर त्यांना मला एक विनंती करायची आहे की सगळ्या सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीना त्यांच्याकडून लेटर द्यावं की त्यांच्या सोसायटीमध्ये अशा प्रकारचे दुकानं उघडण्यात येऊ नये याची खबरदारी प्रत्येक सेक्रेटरी आणि चेअरमननी घेतली तर आपल्याला जास्त सोपं जाईल संघर्ष करायला। आणि जे आजच्या काही बोलले की ते तोडायला पाहिजे। मॅडम इथं बसण्याची सोय केली, सगळ्यांनी जाऊन बसा। मॅडम हो इथं बसण्याची सोय केली। अरे बाबा आम्ही तेच होतोय आपण तोडणार नाही पण आमदार साहेब या ठिकाणी आहे की त्यांना विनंती करते की आपण या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्यावं आणि आता हे जे मॅडम तिथं बसण्याची सोय केली, बसण्याची सोय केली इथं बसा, इथं बसायची सोय केली। या ठिकाणी आपण बसणार आहोत। आपण आपलं आंदोलन संपणार नाही। आपण जोपर्यंत ही डेट तोडली जात नाही तोपर्यंत थांबणार आहोत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार साहेब बोलवून घेतील आणि ही डेट तोडेपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत। बसण्याची व्यवस्था केली। माननीय माझे आमदार साहेब बाळाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे। आजपर्यंत संघर्ष समितीने 20 वर्ष आपल्या खारघर दारूमुक्त ठेवलेलं आहे पण तरी आपल्याला आज आंदोलन करण्याची गरज पडली कारण आपल्या कायद्यामध्ये भरपूर त्रुटी आहे आणि त्रुटी आहे ती कायद्यामध्ये सोसायटी एनओसी घाईत जात नाही। 15 माझा जो खराब झाला आहे तो घाईत ठेवला जात नाही आणि लोकांचा आवाज उठवलेला आहे तो घाईत ठेवला जात नाही। त्या त्रुटीमुळे आपल्याकडे आज वाईन शॉप दारू शॉप ओपन झालेले आहेत कारण की हा कायदा बदल केला
आपल्याला माहित असेल मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की सोसायटीच्या शिवाय कुठेही गाव वर्गाला पासून जाणार नाही, पण ते अजून अंमलबजावणी झालेली नाही. ती लवकर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे जर महानगरपालिकेने ठराव केला असेल की आपल्याकडे दारू चालू होणार नाही, शॉप चालू होणार नाही, तो ठरावाला पण एनओसी देणं गरजेचं आहे. जर महापालिकेने एनओसी दिली नाही तर कुठल्याही वाईन शॉप ओनरला वाईन शॉप चालू करता येत नाही. तर हे जे आदेश दिले आहेत त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही. तर मी आमदार साहेबांना, मावशी यांना विनंती करते की आपण अजितदादा पवारांना भेटूया, सोबत सगळं टीम येईल आणि आपण निर्णय घेऊया दादा की आपण आपल्याला सूचना दिलं होतं ते आपण अंमलात आणूया, जेणेकरून कायदा बदलेल आणि कायदा बदलला तर आपली दारूबंदी नक्कीच होईल. दुसरी गोष्ट, रायगड जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार आहे की त्याच्या तळागामध्ये इलेक्शन लावावं, आडवी वाटली उडी वाटली हा कायदा दिलेला आहे. पण हा कायदा कुठेतरी वाईट शब्दाची अजून सुटलेला दिसतोय. त्या कायद्यामध्ये जी त्रुटी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. आपले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचे 50% मराठी संघ आहेत. त्या संख्येनुसार 50% मतदान झालं पाहिजे आणि वाटच्या विरोधामध्ये, पण आपल्याकडे मतदान 50% होत असतं. त्याच्यामुळे हा कायदा कुठेतरी खूपच मोठा यामध्ये फॉल्ट आहे. हा कायदा बदलण्याचा आश्वासन सुद्धा अजित पवारांनी दिलेला आहे. दादाला मी विनंती करते की आपण हा कायदा बदलावा. त्यासाठी आमदार साहेबांनी आणि बाळू शेठ यांनी आपल्या संघर्ष टीम सोबत दादाला निवडून द्यावे, जेणेकरून आपल्या खासदार संपूर्णपणे लोकल करून होईल. एवढं सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे आपल्याकडे सर्व मंडळी आलेली आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी दाखवू इच्छितो की इथे बऱ्याच ठिकाणी जेवढे पण बिअर बार आहेत, वाईन शॉप आहेत ते अनधिकृत बांधकाम करतात. महानगरपालिकेची दखल घेत नाही. महानगरपालिकेला पत्रव्यवहार केल्यानंतरही 4-5 महिने ते शेड तोडलं जात नाही. आज इथे सुद्धा श्यामवाईच्या समोर एवढे मोठे शेड आहे. हे तुटलं गेलं पाहिजे आणि ते संविधानिक मार्गाने तुटलं गेलं पाहिजे, तात्पुरतं नाही. तसंच जे दुसरीच्या बाहेर जे शेड आहेत ते तुटलं गेलं पाहिजे. तुम्ही हॉटेल अनधिकृत रस्ता जो कॅप्चर केला तो आपल्याला रहिवाशांसाठी मोठा केला गेला पाहिजे. निसुपारला अनधिकृत बांधकाम केलं म्हणजे आज खारघरमध्ये जे 3 बार आणि वाईन शॉप आहेत ठिकाणी खारघरच्या नागरिकांसाठी न्यूसन्स क्रिएट केलेला आहे तो लवकर सॉल्व्ह करण्यात यावा. नमस्कार. खारघरच्या दारूबंदीचा जो लढा सातत्यानं सुरुवातीपासून अतिशय निष्ठेनं ताकदीनं ज्या लढवय्यांनी लढला, संजय जाधव असतील, डॉक्टर मेनन असतील, मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना सहकार्य करणारी अनेक मंडळी आज या ठिकाणी दिसत आहेत. डेडिकेशन काय असावं त्याचे मूर्तिमंत उदाहरण या मंडळीने या ठिकाणी उपस्थित आपल्याला दाखवून दिलेलं आहे. सुरुवातीला त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या सोबत सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, सर्वसामान्य खारघरकर असेल, हा निश्चितपणानं निष्ठेनं उभा राहील. कारण आपला हेतू शुद्ध आहे, आपलं उद्दिष्ट चांगलं आहे आणि खारघरचं भवितव्य अबाधित राहायचं असेल तर दारूमुक्त खारघरच असलं पाहिजे ही भावना साऱ्यांचीच आहे. या ठिकाणी मला उल्लेख करावा असं वाटतोय की खारघरचे तत्कालीन सरपंच धर्मा तोडेकर असतील, विष्णू पाटील असतील, या साऱ्या मंडळींनी निग्रहाने भूमिका घेतली. खरं तर त्याही वेळेला काही आर्थिक ट्विस्ट होते, मोठे रकमेचे मासिक भाडे देऊन तुमची जागा आम्हाला द्या म्हणून सांगणारे भांडवलदार होते. पण त्या ठिकाणी ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं
ही परिस्थिती हाताळली आणि ग्रामपंचायतीनं दारूमुक्त खारघरचा ठराव या ठिकाणी केला. त्याच्यामध्ये मध्येच थोडासा खोडा आला, पण जिल्हा परिषदेनं तो दुरुस्त केला आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं पाठबळ दिलं. आज या ठिकाणी शहा आर्केड मधल्या या दारूच्या दुकानामुळे पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं या दारूच्या दुकानदारांना आपली जास्तच काळजी दिसते. आपल्याला पावसाचा त्रास होऊ नये म्हणून त्याने शेड घातलेला आहे. पावसात तुम्ही भिजू नये, तुम्हाला त्रास होऊ नये. विनोदाचा भाग बाजूला सोडला तरी सातत्यानं या ठिकाणी 54 सेक्टरचा मिळून हा खारघर डेव्हलप होणार आहे. जवळपास 40 सेक्टर आज अस्तित्वात आलेल्या आहेत. प्रचंड लोकसंख्या या ठिकाणी येणार आहे आणि जी धारणा दारूमाफियांची आहे तशीच साधारण उत्पादन शुल्कच्या काही अधिकाऱ्यांची, मी काही अधिकारी असा उल्लेख करतोय कारण जवळपास आपल्या प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणच्या पोलीस विभागानं आपल्याला सकारात्मक सहभाग दिलेला आहे. त्या वेळेला सहकार्य केलेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी अनेक तुलीप सारख्या 5 स्टार आहे सांगून लायसन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे 2-2 वेळेला त्या ठिकाणी प्रस्ताव नाकारलेले आहेत. याची जाणीव आपल्याला ठेवावी लागणार आहे. पण या साऱ्या प्रशासनाच्या घडीमध्ये कुठेतरी एखाद दुसरा नासका कांदा निघतो आणि तो संपूर्ण प्रशासनाचा आदब त्या ठिकाणी त्या ठिकाणी घालवताना आपण बघतोय. त्यातलाच हा प्रकार आहे. काल रात्री त्या ठिकाणी निमिषा सेंटरला मी शहा आर्केड मधल्या रहिवाशांना विचारलं की बाबा आपण एनओसी दिली आहे का? त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं सोसायटीची कुठलीही एनओसी नाहीये. सोसायटीची एनओसी नाहीये. पोलिसांचा तशा पद्धतीचा प्रस्तावाला होकार नाहीये. तरीही हे लायसन्स दिले जात आहेत याचा शोध निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी माहितीचा अधिकाराच्या कायद्यानं आरटीआयनं घ्यावा लागेल आणि जे कुणी फडसाळपणा करतायत त्यांच्यावर कारवाई कशी होईल या दिशेनेही प्रयत्न करावा लागणार आहे. आज आपण या ठिकाणी जमलात. शेवटी कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य किंवा ग्रॅव्हिटी जाणवायची तर त्या ठिकाणची जनता या विषयाच्या या आंदोलनाच्या पाठीमागं आहे हे दिसावं लागतंय. शहा आर्केडच्या रहिवाशांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की काल त्यांनी जो शब्द त्या ठिकाणी दिलेला होता, आज या ठिकाणी शहा आर्केड मधले रहिवासी मंडळी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत. खारघरची चळवळी मंडळी, जागृत नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत. सारे राजकीय पक्ष या ठिकाणी आलेले आहेत. आज मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयाची निश्चितपणानं चर्चा होईल. निश्चितपणानं त्याचं गांभीर्य हे लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांना द्यायला लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही जाणवेल आणि याच्यामध्ये सुधारणा होईल विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण शेवटी आपण किती ताकदीनं किती निष्ठेनं हा लढा करतोय त्याच्यावरच त्या लढ्याचं यश, त्याच्यावरची भूमिका ठरत असते. आज अगदी आपण म्हणावं की योग्य वेळ आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लवकरच पावसाळी अधिवेशन होऊ लागलेलं आहे. या अधिवेशनामध्ये निश्चितपणानं दोन्ही सभागृहामध्ये ताकदीनं हा विषय उपस्थित होईल आणि त्याच्यावर शासनाला आपली भूमिका मांडावी लागेल. असे प्रयत्न आपण सारेजण मिळून या ठिकाणी करूया आणि ती भूमिका शासनानं घ्यावी. प्रत्येक वेळेला तकलादू भूमिका न घेता जी मागणी आता डॉक्टरांनी केली, मॅडमनी केली किंवा आपल्या सगळ्यांची धारणा आहे की या ठिकाणी जी लोकसंख्या राहते त्याच्यामध्ये जवळपास 40% विद्यार्थी वर्ग आहे आणि हा विद्यार्थी या ठिकाणच्या संस्थांमध्ये या ठिकाणी राहायला काय येतो तर त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी धारणा आहे की खारघर दारूमुक्त आहे. आपला मुलगा या ठिकाणी सुरक्षित राहील, चांगल्या पद्धतीने शिकेल म्हणून खारघरमध्ये त्याला शिकायला पाठवलं जातंय. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला ही परिस्थिती कायम ठेवायची असेल, खारघरचं पावित्र्य राखायचं असेल, खारघरची
सामाजिक परिस्थिती व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला हा लढा ताकदीनं लढणं गरजेचं आहे. या निमित्तानं जेव्हा हा लढा सुरू झालेला आहे पुनरुपी, तेव्हा आपली साऱ्यांची जबाबदारी आहे. आपण जे काही करू शकतो जास्तीत जास्त ते या लढ्यामध्ये आपण आपलं योगदान दिलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. मी आपल्याला मुद्दाम सांगेन, अमेठी युनिव्हर्सिटी पनवेल तालुक्यामध्ये भाताण या गावाला आलेल्या आहेत. अमेठी युनिव्हर्सिटीच्या परिसरात आपण संध्याकाळ नंतर कधीही गेलात, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खुलेआम सिगारेट, बियर, दारू मुक्तपणानं सेवन करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यातले बरेचसे विद्यार्थी राहण्यासाठी इंडिया बुल्सला कोणमध्ये आहेत. इंडिया बुल्सच्या परिसरात आपण गेलात तरी रात्री अपरात्री आपल्याला तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे सारं करताना दिसतील. सुदैवानं आज तरी खारघरमध्ये हे दिसत नाही, पण भविष्याच्या कालखंडामध्ये हे आपल्याला कायम ठेवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून संघर्षाला आपली साऱ्यांची प्रामाणिक आणि मनापासूनची साथ या ठिकाणी मिळालीच पाहिजे. आमच्या साऱ्या सहकार्यांच्या वतीनं आपण ते निश्चितपणानं करू, पण त्याची ग्रॅव्हिटी वाढायची असेल तर ज्या ठिकाणी असा बार असेल, परमिट रूम असेल, वाईन शॉप असेल, येत असेल, त्या ठिकाणच्या सोसायटीनं आज जशी शाह आर्केडवाल्यांनी भूमिका घेतली तशी भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण संघर्षाच्या माध्यमातून खारघरच्या संपूर्ण गृहनिर्माण संस्थांना विनंती करूया आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे कसा जाईल हाही प्रयत्न आपण करूया. कारण तकलादू काम करण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला टिकाऊ काम करणं गरजेचं आहे. मी मुद्दामपणानं या ठिकाणी सांगू इच्छितोय की हे काम करत असताना कुठल्याही बाबतीत थोडी हलगर्जी आपल्याला या ठिकाणी परवडणारी नाही. आज इतकं मोठं शेड 8 दिवस फुटपाथवर लागलेला आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. निरसूक असेल, जे जे रसोई असेल, टुलिप असेल, सिडकोच्या मैदानामध्ये टुलिपचा जनरेटर आज 4 वर्ष आहे, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना तो दिसत नाही. कुणीतरी प्रकल्पग्रस्त 40 वर्षाचं घर बांधायला गेले तर तातडीनं पोहोचणारे सिडकोचे अधिकारी या ठिकाणी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करतायत हे वास्तव आहे. जे जे रसोई असेल, हिरसूक बार असेल, या साऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी प्राथमिक आहेत, सोसायटीची एनओसी, महापालिकेची एनओसी, पोलिसांची एनओसी, हे सारं धाब्यावर बसवून हे खारघरला बारगर करायचा प्रयत्न केला जातोय. आपल्याला जीवाची बाजी लावत हे सारं थांबवावंच लागेल. त्यासाठी आपण आज निर्धार करूया एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि मला वाटतं जेसीबी महापालिकेची या ठिकाणी तुमच्या घंट्याने इथं पोहोचलेल्या आहे. आपण प्रामाणिकपणानं आंदोलन केलं तर काय होऊ शकतो त्याचं एक छोटस निदर्शक आहे. आपल्याला साऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या आपल्या मोहिमेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. पाटील साहेब आपल्यापासून मी जसं आता डॉक्टर बदाणेंनी म्हणाले की गेले 20 वर्ष आपलं आंदोलन चालू आहे आणि गेले 20 वर्षापासून पाटील साहेब आपल्या बरोबर आहेत. जी तांत्रिक बाजू होती आंदोलनाची ती तांत्रिक बाजू त्यांनी सांभाळली, प्रशासकीय बाजू सांभाळली आणि आपल्याला साथ दिली आणि आपलं आंदोलन तेव्हा 2007 साली यशस्वी झालं होतं आणि तेच आंदोलन आपण इतकी वर्ष पुढे चालू ठेवलं आणि म्हणून आज खारघर दारूमुक्त शहर दिसतंय आणि सगळं महाराष्ट्राचं लक्ष आज खारघरकडे आहे. सर आपण जसं म्हणता की प्रखर ध्येयनिष्ठ असेल आणि शुद्ध ऐकू असेल आणि जनमत संघटित असेल तर कोणतीही मोठी शक्ती आंदोलन चिरडून टाकू शकणार नाही. त्याचं उदाहरण आपल्या स्पष्ट आता समोर आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी त्यांनी ताबडतोब बोलावून घेतलेले महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते ताबडतोब तोडण्यात येणार आहे. त्यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण सगळे नागरिक त्यांच्याबरोबर असू त्यांच्याशी सपोर्ट आपल्या असेल
तर नक्कीच हा आपला प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे आणि खारघर हे कायमस्वरूपी दारूमुक्त होणार आहे. माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. भारत माता की भारत माता की वंदे. खारघरमध्ये राहणाऱ्या कोणी बोलत असेल तर जरा शांत व्हा. माननीय आमदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात. खारघरमध्ये राहणाऱ्या सर्व खारघर प्रेमी मंडळी, आपल्याला या खारघरला दारूमुक्त ठेवायचंय याच्यासाठी एक विचारानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी. खरं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये संघर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावरती खारघरला दारूमुक्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी मेहनत केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या मेहनतीच्या बळावरती, अनेकांच्या सहकार्याच्या बळावरती संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हे आजवर बऱ्याच अंशी यशस्वी झालेलं आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढ्यांची सातत्याने काळजी असते आणि त्यामुळे या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित राहिल्या पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिल्या पाहिजे. यासाठी आजची पिढी ही व्यसनमुक्त असली पाहिजे, सुसंस्कारित असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल. आणि म्हणून वेळोवेळी खारघरमध्ये होणाऱ्या या सगळ्या आंदोलनांमध्ये आपण सातत्यानं अग्रेसर राहिलेला. आज या ठिकाणी उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आणि त्याचबरोबरीनं दारू मुक्ती ही कायम राहिली पाहिजे या भावनेतून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी, सर्व उपस्थित असणारे पत्रकार, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी ज्या ईर्षेनं आपण सारी मंडळी या आमच्या खारघरला दारूमुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर शहा आर्केडचं सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे की रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे. या सोसायटीची कुठल्या पद्धतीनं परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीचं वाईन शॉप उघडायचा या मालकाचा प्रयत्न आहे. खरं तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला, तो पोलिसांना झालाय, तो या ठिकाणी उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीनं होतो ते आपल्या सर्वांच्यासाठी दुर्दैवाचा आहे. तर आपण पाहतोय ज्या मंडपाखाली आपण उपस्थित आहोत, हा मंडप सुद्धा महापालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी बनवलेला आहे. पावसाळ्यामध्ये दुकानदार आपापल्या दुकानाच्या समोर शेड बांधायची परवानगी मागतात, पण आपण बघू शकतो डावीकडे उजवीकडे एकाने परवानगी मागितली नाही. याला परवानगी कशी मिळाली? महापालिकेनं कळवलं की आम्ही परवानगी दिली नाही. म्हटलं तोडायला उशीर करू नका, आता तातडीने या ठिकाणी या आणि महापालिकेची मशिनरी ही या ठिकाणी आलेली आहे. खरं तर अशा पद्धतीच्या सुविधा ज्या जीवनावश्यक गरजा असतात, ज्या लोकांच्या दैनंदिन गरजा असतात, अशा दुकानदारांनी मागितल्या, त्यांना मिळाल्या तर ठीक आहे. पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही, महापालिकेनं तर दारूबंदी घोषित केली आहे आणि तरी खारघर मध्येच खुलेआमपणानं अशा पद्धतीचं वाईन शॉप हे या ठिकाणी जर या ठिकाणी उभं राहत असेल तर त्याचा आपल्याला सगळ्यांनाच विरोध केला पाहिजे. आणि म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळ्या टप्प्यावर केलेली आहे. पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल उचललेलं आहे, शासनाचे काय नियम आहेत, शासनाचे काय अडथळे आहेत, हे सगळे एका बाजूला आहे. पण लोकांची अपेक्षा, लोकांच्या भावना याचा आदर, याचा सन्मान हा शासनानं, शासकीय अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी ज्या भावना आपण व्यक्त केल्या की आपण सन्माननीय अजितदादा पवारांना भेटू, त्यांनाही भेटू, या खात्याचे जे सचिव आहेत त्यांना भेटू, आयुक्त आहेत आयुक्तांना भेटू. अधिवेशन तर आता येत्या 30 तारखेपासून सुरू होणार आहे. 30 जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा
या संदर्भामध्ये आवाज उचलू, पण काही केल्या एक आणखीन एक आमच्या डोक्यावरती हे जे या ठिकाणी खारघरकरांच्या गळ्याचा घोट घेणारं असं दुकान आहे हे आम्ही चालू देणार नाही, हा आपल्या सगळ्यांचा निर्धार आहे. आणि तो निर्धार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रत्येकानं आपापली शक्ती वापरली पाहिजे. आमदार या नात्यानं जी शक्ती या ठिकाणी विक्रांती सुद्धा आलेली आहे, जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती पूर्णपणानं वापरू. खारघरवासियांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या प्रत्यक्ष मेहनतीतून हे एक सत्य या ठिकाणी वास्तवात आपण सत्य आणलेलं आहे. आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परिणाम पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊ, याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. भाषणामध्ये काही बोलण्यापेक्षा भाषण मनोरंजन झाल्यानंतर निवडक मंडळींच्या सोबत पुढच्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे आपण सोमवार मंगळवारी आयुक्तांना जाऊन भेटणं, सचिवांना भेटणं, दादांना भेटणं, या दृष्टिकोनातून जी कृती करायची आहे ती कृती या ठिकाणी आपण ठरवू आणि त्याप्रमाणे ती आपण जाहीर करू. आपण सर्वजण जे या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्या या सर्व आंदोलनाच्या पाठीशी आणि खारघर दारूमुक्त राहिलं पाहिजे या आपल्या चळवळीच्या पाठी आम्ही पूर्णपणानं ठामपणानं निर्धारानं उभं राहू, याची ग्वाही या ठिकाणी घेऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण नेहमीच आपल्याला संघर्षाला सपोर्ट केलेला आहे. खारघरवासियांच्या नागरिकांच्या मनामध्ये हा जो मोठा रोष आहे या रोषाला वाट मिळवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे, मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. दोनदा त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे आणि आपल्याला नेहमीच ते सपोर्ट करत आलेले आहेत. या पुढचाही जो लढा आहे तो त्यांच्या सपोर्टशिवाय पूर्ण होणारच नाहीये. आपण आता बघताच आहात की दादांनी ताबडतोब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याचा आदेश दिला. तर अशा पद्धतीने जे शासकीय आणि प्रशासकीय लेव्हलवर जे होणार आहे त्यासाठी आपल्याला संघर्षाला आपली मदत लागणारच आहे. आणि आपली जसं मदत लागणार आहे तशी विक्रांत पाटील जी ज्यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न तातडीने मांडला, म्हणजे आम्ही त्यांना फक्त लेटर लिहून दिली आणि त्यांनी ती ताबडतोब त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये तो प्रश्न मांडला. असे विक्रांत पाटीलजी सुद्धा आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपल्याला सपोर्ट करतायत. विक्रांत पाटीलजींना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करते की आपण सुद्धा आम्हाला याबाबत मार्गदर्शन करावं. एकच मिनिटामध्ये आपल्याशी संवाद साधेल. सन्माननीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी या विषयाची स्पष्ट भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे. सर्वच पक्षांचे नेते यामध्ये भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी जो ज्वलंत प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण लढा देतोय, खारघरची संघर्ष समिती या विषयाच्या भावना समोर आणून त्याला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहेच. आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी विधान भवनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहेच. माझ्यापर्यंत विषय आला त्याला विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला आहेच. आणि जर का असं सगळं सुरू असताना जनतेच्या भावना तीव्र असताना कुणीतरी अधिकारी माजोरडेपणा दाखवून जर का त्यांचा माज दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी जनतेच्या भावनांना केराची टोपी दाखवणार असतील तर त्यांना जी भाषा समजते ती बोलण्याची धमक असलेले आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने हा लढावं लागेल त्या आम्ही त्या ठिकाणी लढू. आम्ही शासकीय यंत्रणांमध्ये काम करतो. एखादा चांगला विषय असेल तर हेल्थ एक्साईजचे अधिकारी आम्हाला किती पाठपुरावा त्या विषयात घ्यावा लागतो हे आम्हाला माहिती आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण जेव्हा एखादा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये जनभावना तीव्र आहे, त्या परमिशन मिळू नये अशी लोकांची भावना आहे आणि त्यात मात्र कुठं लूपहोल मिळतो का असा प्रयत्न करून आम्ही किती फास्ट परमिशन देऊ शकतो हा प्रयत्न जे काही अधिकारी करतायत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या विषयाचा आम्ही जाब विचारतो आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या काही इरेग्युलरिटीज आहेत तसं आमदार साहेबांनी सांगितलं त्या आम्ही शोधतोय आणि त्या माध्यमातून त्याच्यावरती बोट ठेवून कारवाईचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं, जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जे जे काही संघर्ष करावा लागेल ते करण्याची आमची मानसिकता आहे. आणि या सगळ्या लढ्यामध्ये पहिल्याच दिवसापासून आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि हा लढा अंतिम होईपर्यंत आम्ही आपल्याबरोबर ताई राहू हे या निमित्तानं सांगतो. सगळ्याच खारघरवासियांसाठी हा महत्वाचा विषय आहे. शेवटी अधिकाऱ्यांशी बोलल्यावरती त्यांचं उत्तर काय आहे तर ते म्हणतात की खारघरची लोकसंख्या एवढी वाढली आहे
आणि त्याच्यामध्ये इलिगल पद्धतीने दारू एवढी विकली जाते आणि मग जर का ही मागणी आहे तर म्हणून याला रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इतका बदमाशपणा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतो की जर का इलिगल पद्धतीने विकली जाते तर ती थांबवण्यासाठी काय प्रक्रिया करायची ती राहिली बाजूला. आणि जर का फक्त त्याला रेग्युलराईज करण्यासाठी इलिगल खूप आहे म्हणून आम्ही कुठेतरी परमिशन देतोय असं जर का सोंग आणि ढोंग ते करणार असतील तर त्यांना झोपेचं सोंग घेतलेलं झोपेचं उठवण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे आणि हे तुम्ही आगामी काळात बघाल. त्यामुळे अधिक न बोलता ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी सांगितलं या विषयाची स्ट्रॅटेजी करून काही प्रमुख मंडळी आपण बसून या विषयाची पुढची भूमिका ठरवू आणि त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ ही शाश्वती देतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विक्रांतजी. या तिन्ही नेत्यांनी आपल्या आंदोलनाला बळ दिलंय आणि आपला आत्मविश्वास वाढवलेला आहे. आता या ठिकाणी बहुतेक ही शेड आता तोडली जाणार आहे. हा ती तोड हॅलो, मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी आपले विचार मांडले. आपले आजी माजी पुढारी आमदार यांनी त्यांचे विचार वाटले आणि मी त्यांचा आभारी आहे की सगळ्यांनी आपल्याला पक्ष सोडून खारघरच्या दारूबंदीसाठी पाठिंबा दिलेला आहे. फक्त पण हे भाषणात नाही राहिलं पाहिजे आणि याचा एक रोडमॅप आणला पाहिजे. कुठल्या तारखेला कुठली मीटिंग ते करून आपण सगळ्यांना आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभा आहे. यानंतर आपण जे रसोईकडे जाणार आहोत. सगळे जे या ठिकाणी उपस्थित आहेत मंगळवारी जर त्यांच्याकडे जाऊ आणि शिक्षकांच्याकडे जाऊ. दादा असले दादा आहे एक माझं वाक्य पूर्ण म्हणतो आणि मग तुम्ही बोला. तर सोमवार किंवा मंगळवारी आपल्याला अजितदादा पवार साहेब नक्की भेटू शकतात. त्यांना भेटतो आणि आयुक्तांनी आणण्याचा हा आपला सगळा रेजिस्टन्स आहे हा त्यांच्यासमोर आपण प्रत्यक्षरित्या मांडू. खारघर म्हटल्यावर त्यांना या सगळ्याची कल्पना आहेच की या ठिकाणी वारंवार अशा पद्धतीच्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मुद्द्यावर आपण ठाम आहोत. तर त्या दिवशी आपण त्यांना जाऊन भेटलं. इथं पोलिसांना आपण पत्र दिलेलं आहे. तर सोसायटीची परवानगी न घेता या ठिकाणी जर शॉप चालू राहिलं आजच्या नंतर पुन्हा कायदा साधारणतः अडथळा होतो. यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा होतो. मगाशी जसं म्हणाल्या त्याप्रमाणे शेवटी आपल्याला ज्या खात्याच्या त्या खात्याच्याकडे आपल्याला ॲप्रोच व्हावं लागतं. समोर होऊया असं माझं म्हणणं आहे. त्यांच्याकडे जाऊन उत्पादन शुल्कवाल्यांच्या चलो कारवाई चालू क्या आर्केड की जितनी भी लेडीज है जितनी पब्लिक है उससे ज्यादा लोग आगे से जाने की जरूरत है और हमारा चला का बाहर नहीं